नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे भंडारा जिल्ह्यातून. भंडाऱ्यात झाडाझुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरून हुल्लडबाजी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. इतकंच नव्हे तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी वाघासोबत फोटो सेशन देखील केले. 2 ते 5 फुटांवर वाघाचे फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्या झुंबड उडाल्यानं काहींनी वाघाला दगड देखील मारण्याचा प्रयत्न केला आणि हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाल्यानं संताप व्यक्त होतो. मात्र वाघाशी मस्ती करणं यांच्या जीवावर देखील बेतलं असतं. आता या प्रकरणी वन विभाग काय ऍक्शन घेतंय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी वाघासोबत काही फुटांवर काही ग्रामस्थांनी फोटो काढलेले आहेत. भंडाऱ्यात वाघासोबत कशी हुल्लडबाजी होती आपण बघतोय. सगळे ग्रामस्थ, कारण हा झाडाझुडपात वाघ अडकला होता आणि सगळे उत्सुकतेपोटी तिथे जमले. काहींनी वाघासमोर फोटो काढले, अगदी काही फुटांवर येऊन सेल्फी काढलेले आहेत. काहींनी या वाघाला दगड देखील मारलेले आहेत. मात्र असं करणं जीवावर देखील काहींचं बेतलं असतं, कारण तो वाघ जर झुडपातून बाहेर आला असता आणि त्याने हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता. भंडारा जिल्ह्यातील ही घटना आहे. आता वन विभाग या प्रकरणी काय दखल घेते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र एवढी सगळी हुल्लडबाजी चालू होती, सगळा जमाव समोर होता, मात्र वाघ मात्र एकदम शांतपणे बसलेला होता. भंडाऱ्यानंतर पुढची बातमी आता नवी मुंबईतून. घर घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झालेल्या आहेत. EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक जे आहे त्या गटासाठी घरांच्या किमती या 25 ते 48 लाखांपर्यंत आहेत. अत्यल्प गटासाठीच्या घरांच्या किमती 34 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत आहेत. नवी मुंबईतील वाशी, बावनडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये ही घरं तयार आहेत. घरांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आता 10 जानेवारी आहे. बघा, आर्थिक दुर्बल घटकासाठी म्हणजे EWS साठी तळोजामध्ये 28 घर आहेत, किंमत आहे 25 लाख. तळोजा सेक्टर 39 मध्ये 26 लाख. खारघर बस डेपोच्या जवळच घरं आहेत, 48 लाख रुपये किंमत आहे. ही सगळी EWS मधली घरं आहेत. बामणडोंगरी 31 लाख. खारकोपर 31 लाख किंमत. त्यानंतर कळंबोली बस डेपोच्या इथली घरं 41 लाखांच्या घरात किंमत. ही सगळी EWS मधली घरं आहेत. बघा, अल्प उत्पन्न गटातील पनवेल बस टर्मिनलची जी घरं आहेत त्यांची किंमत आहे 45 लाख. अल्प उत्पन्न गटातील खारघर बस टर्मिनलच्या जवळ घरं आहेत त्यांची किंमत आहे 48 लाख. तळोजा सेक्टर 37 मध्ये LIG मधली घरं आहेत 34 लाख ते 46 लाख किंमत आहे. त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या जवळची घरं आहेत, किंमत आहे 41 लाख. ही सगळी LIGची घरं आहेत. खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळची घरं आहेत, किंमत आहे 46 लाख. खारकोपर ईस्टच्या भागातली घरं आहेत, किंमत आहे 40 लाख. वाशी ट्रक टर्मिनलची इथली घरं आहेत, किंमत आहे 74 लाख. खारघर स्टेशन सेक्टर 1A च्या जवळची घरं आहेत, किंमत आहे 97 लाख. नवी मुंबईतल्या बातमीबरोबरच आपण आता राज्यभरातल्या आणखी काही आणि विविध क्षेत्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. शहादा नगरपालिकेच्या प्रशासनाचा अजब कारभार समोर आलेला आहे. रस्त्याच्या कामाची निविदा उघडण्याआधीच त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलंय. संबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता मनसेनं केली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या डक्टमध्ये एक महिला पडली आहे. पुण्यातील करुणनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी घटना घडली. अग्निशमन दलाने या महिलेला अगदी सुखरूप बाहेर काढले. अमरावतीमधील अत्याधुनिक फ्री फॅप हॉस्पिटल कुचकामी ठरलंय. CSR फंडातून कोविडसाठी 3.5 कोटी रुपये खर्च करून हे हॉस्पिटल उभारलं होतं. आता मेडिकल कॉलेजसाठी या 100 खाटांच्या रुग्णालयाचा वापर होणार आहे. आदिवासी महिलेवर झालेल्या चाकू हल्ल्यानं नंदुरबार हादरलाय. दीपाली चित्ते असं महिलेचं नाव आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे आदिवासी समाजानं संतप्त होत हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात बंद पुकारला. हल्लेखोर रिजू मुस्लिम कुरेशीला फाशी देण्याची मागणी होती. बदलापुरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील
डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रुग्णाशी डॉक्टरनं उद्धट वर्तन केल्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला कुलूप आणि चावी भेट दिली। नवी मुंबईत खारघर टेकडीवरील फणसवाडी चाफेवाडी ग्रामस्थांना आता परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। वन विभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्याला बंदिस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। शिरूरच्या शास्ताबाद इथल्या शेतशिवारातील मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्यानं हल्ला केला। यात 10 शेळ्या मेंढ्या ठार झाल्या तर 5 जण जखमी झाले। बिबट्याची दहशत वाढत असल्यानं मेंढपाळांसह शेतकरी आता धास्तावले। आज नागपुरात 10.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 3 दिवस आणखी थंडीचा जोर कायम राहील असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे। उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आला आहे। राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याचा अंदाज असल्यानं थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। उत्तर भारतातील राज्यामध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे। आता बातमी पावसासंदर्भात। विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात आता पावसाची पुन्हा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण पावसाच्या संदर्भात हवामान विभागाने एक अंदाज व्यक्त केलेला आहे। विदर्भात थंडीची लाट कायम असणार आहे। पावसाचा इशारा दिल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहेत। विदर्भ वगळता राज्यभरात पुन्हा पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। विदर्भात मात्र थंडीची लाट कायम असेल असं वेधशाळेनं सांगितलेलं आहे। मात्र शेतकऱ्यांची चिंता यामुळे वाढलेली आहे, कारण रब्बीचा हंगाम आहे। हातातोंडाशी आलेलं पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। वाहन परवाना नसताना देखील शहरांमधील कॉलेज आणि क्लासेसना वाहने घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। कारवाईत 60हून अधिक वाहनं जळगाव शहर वाहतूक शाखेने जप्त केलेली आहेत। 50,000हून अधिक दंड वसूल करण्यात आला। कोल्हापुरातल्या पन्हाळ्याच्या उतरे गावात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणात विष मिसळलं। भाचीनं गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून त्याने कृत्य केले। जेवणात विष टाकल्याचा प्रकार आचाराच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदार यांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय। पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणातील आरोपी कृष्णा कनोजा याला अटक झाली। कोल्हापुरातील मोक्यातील आरोपीला दुग्धाभिषेक घातल्याचा प्रकार घडलाय। कारागृहातून सुटताच मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं। आरोपीच्या सुटकेचं रील व्हायरल झालं। नागळा पार्कातील सूर्यवंशी टोळीचा हा प्रताप समोर आलाय। 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। 4घांना अटक झाली। मिरजेमधील लक्ष्मी मार्केट समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून अगदी फ्री स्टाईल हाणामारी झाली। मणेर बंधू यांच्या उद्यानासमोर बांगडीचा व्यवसाय आहे। या मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झालाय। काचेची बाटली डोक्यात मारल्यानं दुखापत झाली। नाशिकच्या येवल्या शहरात 14 नायलॉन मांजांच्या चकऱ्या पोलिसांनी आता जप्त केल्यात। विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। कोल्हापुरात महापालिकेच्या बसला आग लागलेली आहे। चिंचवड येथे केएमटीच्या बसला अचानक आग लागली। आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाले। यात बसचं मोठं नुकसान झालंय। बस अचानक पेटल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। पुण्यातल्या खडकवासला रस्त्यावरील उमेश मंडप डेकोरेटर्स यांच्या गोदामाला भीषण आग लागली। पीएमआरडीएच्या सिटी अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणलेली आहे। मंडपाच्या गोदामाला ही आग लागली। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका दुकानाला आग लागली होती। या ठिकाणी पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। आजूबाजूच्या दुकानामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर म्हशींना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झालाय। अपघातात अनेक जनावरांसह टेम्पो चालक देखील जखमी झालाय। जखमी जनावरांवर प्राथमिक उपचार धामणे येथील संत तुकाराम महाराज गोशाळेच्या गोरक्षकांनी केला आणि पुढील उपचारासाठी या जनावरांना आता पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले। पुढची बातमी आता नंदुरबार जिल्ह्यातून। नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलेलं आहे, कारण लाडकी बहीण योजनेचं काम केल्यानंतर
पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा या अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे। लाडक्या बहिणीचं फॉर्म भरून घेतले, सरकारने भत्ता जाहीर केला होता, मात्र अजून त्याचे पैसे मिळाले नाहीत असा आरोप करत अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरू केलं। प्रत्येक अर्जामागे पैसे देण्याचं शासनानं कबूल केलं होतं, मात्र पैसे दिले नाहीत आतापर्यंत, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना आंदोलन केलं। नंदुरबारच्या बातमीनंतर आता राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घ्या न्यूज पॉइंट 20 मध्ये। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात धनंजय मुंडेंच्या समर्थनाचे पोस्टर झळकले। धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांची भाजपमधून हकालपट्टी करा अशी मागणी ओबीसी आंदोलन कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं होतं याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं। विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांविरोधात पराभूत झालेल्या उमेदवारांनी हायकोर्टात धाव घेतली। मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगरच्या खंडपीठात 35 याचिका दाखल केल्या। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मनसेवर गंभीर आरोप केले। बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर करण्यात आला असा दावा राऊतांनी केलाय। एवढंच नाही तर दिल्लीतल्या राक्षसांना अजूनही फोडाफोडी करायची असं देखील राऊत यांनी आरोप केलाय। उभाटा खाली झालीये, आता कोणाला जायचं तिकडे जाऊ दे असं म्हणत मंत्री उदय सामंतांनी राजन साळवींचं नाव न घेता टोला लगावलाय। राजन साळवी नाराज असून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सामंतांनी निशाणा साधला। क्रिकेटपटू केदार जाधवनं भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली, त्यामुळे आता केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली। भाजपच्या सदस्य नोंदणी दरम्यान भेट घेतल्यानं भाजपमध्ये प्रवेशाची जोरदार चर्चा आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं। निवडणुकीच्या काळात भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं। हे आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी देशमुखांनी केली। राज्याचं मंत्रिमंडळ आता पेपरलेस होणार असून ई कॅबिनेटची संकल्पना राबवण्यात येणार आहे। ई कॅबिनेटच्या संकल्पनेनुसार मंत्र्यांना आता मंत्रिमंडळ बैठकीचे प्रस्ताव हे स्मार्ट टॅबवर दिले जाणार आहेत। मंत्र्यांना आक्षेप अथवा सूचना नोंदवण्यासाठी टॅबवर व्यवस्था देण्यात आली। काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार आहे। दिल्लीमध्ये काँग्रेसचं नवं राष्ट्रीय मुख्यालय उभारलं जाणार आहे। इंदिरा भवन असं या मुख्यालयाचं नामकरण करण्यात येणार आहे। येत्या 15 जानेवारीला काँग्रेसच्या या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होईल। न्यूज पॉइंट 20 नंतर आता टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 10 लाखांपर्यंत पगार असणाऱ्यांना कर भरावा लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो। 10 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत। बघा, 0 ते 2.5 लाखापर्यंत कुठलाही कर नाही। 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5%, 5 ते 10 लाखापर्यंत 20%, तर 10 लाख आणि त्याच्यावरती 30% कर आहे। ही जुनी प्रणाली आहे आणि 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट आहे। नवीन कर प्रणाली कशी आहे? 3 लाखापर्यंत उत्पन्न कर नाही, 3 ते 7 5%, 7 ते 10 10%, 10 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख उत्पन्न असेल तर 20% आणि 15 लाखांचे उत्पन्न 15 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तुमचं तर 30% कर आकारला जातो। बघा, मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात आहे, त्यामुळे कर कपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो। कर कपातीचा सर्वाधिक लाभ हा नोकरदार वर्गाला होणार आहे। नोकरदारांच्या हातात अधिक पैसा त्यामुळे येईल। ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत होईल। पुढच्या बातमी आता धाराशिव जिल्ह्यातून तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातल्या प्राचीन शिळांना आता तडे गेल्याची धक्कादायक बातमी समोर येते। देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या 4 शिळांना तडे गेले आहेत।
गाभाऱ्याच्या संवर्धनाच्या वेळी ही धक्कादायक बाब समोर आले। तडे गेलेल्या शिळांचा आता स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे, तसंच रडारद्वारे देखील तपासणी केली जाणार आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ही या शिळांची पाहणी केली। तपासणीनंतर शिळा बदलण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे। मुख्य गाभाऱ्यातल्या शिळांना हे तडे गेलेले आहेत, त्यामुळे प्रशासनाने आता याची गंभीर दखल घेतलेली आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या शिळांची पाहणी केली। तुळजापूरच्या बातमीनंतर राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त छबिना मिरवणूक काढण्यात आली। वाजत गाजत निघालेल्या या छबिना मिरवणुकीत पुजारी, मंदिर संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते। 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे। गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा सुरू झाली। यात्रेत छत्तीसगडमधून भाविक दाखल झाले। लोह खनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केले जात आहेत, त्यामुळे जंगल, आदिवासी यांच्या दैवत नष्ट होत असल्याची ओरड केली जाते। याच पार्श्वभूमीवर ठाकूरदेव यात्रा संपन्न होते। सिंदखेड राजा येथील पुरातन वास्तू परिसरात सापडलेली शेषशाही भगवान विष्णूची मूर्ती धूळखात अवस्थेत आहे। मात्र येत्या 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव असल्याने ही मूर्ती पर्यटकांना दर्शनासाठी खुली करा अशी मागणी होती। नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय। महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकुंड, पंचवटी, साधुग्राम परिसराला भेट देत पाहणी केली। यावेळी परिसरातील अतिक्रमण हटवण्यासह स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधांच्या उभारणीसाठी सूचना केल्या। टॉप 50 नंतर एक पुढची बातमी पुण्यातून। पाषाण भागातील एका शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनीचं रेकॉर्डिंग केलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली। शाळेतल्या विद्यार्थिनी खेळाचा तास संपल्यानंतर चेंजिंग रूममध्ये गेल्या असताना त्यांना कॅमेरा सुरू ठेवलेला मोबाईल दिसला। याबाबत विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार दिली। तपासात शाळेतील शिपाईच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आता शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे। चेंजिंग रूममध्ये शिपायानंच मोबाईल ठेवला होता। जेव्हा विद्यार्थिनी खेळाचा तास संपल्यानंतर चेंजिंग रूममध्ये जायचा तेव्हा त्या विद्यार्थिनींच्या ही बाब लक्षात आली। त्यांनी लगेच शाळेच्या प्रशासनाकडे यावत तक्रार केली। त्यानंतर चौकशी केली असता तुषार सरोदे हा शिपाईचे कृत्य करत असल्याचं समोर आलं। त्यानंतर तक्रार केल्यानंतर शाळेनं पोलिसांनी आता सरोदेला अटक केली। पाषाण भागातल्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवण्यात आला होता। वळतं व्हायरल सत्य रिपोर्टकडे। तुम्ही पोस्टात पैसे गुंतवलेत का? तुमचे पोस्टातले पैसे गायब होऊ शकतात, कारण तुमच्या पैशांवर कुणाची तरी नजर आहे। हे आम्ही काय म्हणतोय त्यासाठी हा साम टीव्हीचा खास रिपोर्ट आवर्जून पहा। पोस्टातील तुमचे पैसे गायब? तुमच्या खात्यातून कोण काढताय पैसे? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? तुमचे पैसे खात्यातून गायब होऊ शकतात असा मेसेज व्हायरल होतोय, कारण तुमचं पोस्ट बँक खातंच बंद होईल असाही दावा करण्यात आलाय। या मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूया। प्रिय ग्राहक, तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते आज ब्लॉक करण्यात आले आहे। कृपया तुमचे पॅन कार्ड त्वरित अपडेट करा। खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज व्हायरल होतोय। या मेसेज सोबत लिंकही दिली असल्यानं अनेक जण या मेसेजवर विश्वास ठेवतायत। मात्र खरंच पोस्ट पेमेंट बँक खात्यासाठी पॅन कार्ड अपडेट केलं नाही तर खातं ब्लॉक होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत। पोस्ट ऑफिस गावागावात आहे। अनेक योजनांमध्ये लहानग्यांच्या नावानं ते वृद्धांपर्यंत पैसे गुंतवण्यात आले। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आमचे प्रतिनिधी थेट पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचले, त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याची सगळी माहिती जाणून घेतली। आजकाल आपण बघतोय की बरेच व्हॉट्सअपला किंवा मोबाईलला एक टेक्स्ट मेसेज मध्ये येतात की तुम्ही तुमचा पॅन नंबर तुमच्या अकाउंटला लिंक करा, नाहीतर तुमचं खाते 24 तासामध्ये बंद होईल। पण सर्वांना एक आव्हान आहे की बँक अशा प्रकारचे कोणतेही मेसेज किंवा
व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती अशी डिमांड कधीच करत नाही. तर प्रत्येक ग्राहकाला अशीच विनंती आहे की जे अशा प्रकारचे जर मेसेज तुम्हाला येत असतील तर त्याच्यामध्ये आलेली कोणतीही लिंक तुम्ही क्लिक करू नका, कारण की हे फ्रॉड होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. पोस्टाच्या नावानं व्हायरल मेसेजची लिंक उघडू नका. पोस्टच नव्हे तर कोणतीही बँक लिंक पाठवत नाही. लिंक पाठवून अकाउंटचे डिटेल्स चोरले जातात. लिंक उघडून पाहिल्यास सायबर गुन्हेगार पैसे काढतात. तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे असे मेसेज आले तर काय काळजी घ्यायला हवी हे देखील पाहूया. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ऑफिशियल पोस्टाचं ॲप वापरा. पासवर्ड आणि ॲप अपडेट करा. पब्लिक वायफायचा वापर करू नका. ॲप वापरून झाल्यावर ते लॉग आउट करा. त्यामुळे तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करत असाल तर सावध रहा. आमच्या पडताळणीत आलेल्या लिंकवरून पॅन अपडेट केलं नाही तर पोस्ट बँक खातं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.